सोनी मराठीवर लवकरच एक नवीन शो दाखल होतोय ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती। या शोचं सूत्रसंचालन करणार आहेत नागराज मंजुळे। चला तर मग थेट प्रेक्षकांबरोबर गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात ते किती एक्साइटेड आहेत या नवीन शो साठी। कोण होणार करोडपती मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? हो नाही हो नक्कीच हो नक्कीच बघू, अजून प्रयत्न तर केले नाहीत, तरी ट्राय करायचं बघणार। हॉट सीट वरती येण्यासाठी ट्राय नाही, जीके कमी आहे। हो नक्की, हो नक्की नक्कीच कॉन्फिडेंटली हा करणार ना। माझं एवढं जनरल नॉलेज चांगलं नाही, सो पण तरी ट्राय करेल मी। करणार ना? नाही, सध्या तरी मी नाही सहभागी होणार। कोण होणार करोडपतीचं सूत्रसंचालन नागराज मंजुळे करतात, तर तुम्ही किती उत्सुक आहात त्यांना सूत्रसंचालकाच्या भूमिकेत बघण्यासाठी? नक्की नक्की यावेळेस मराठीमध्ये जेव्हा येणार आहे आणि इफ जर आम्हाला नागराज मंजुळेंसाठी समोर जर आम्हाला बसता येईल, खेळता येईल त्यांच्यासोबत, तर वाय नॉट ऑब्व्हियसली। सो ऑब्व्हियसली मला नाही वाटत की मी एकटाच एक्सायटेड असणार, अख्खा महाराष्ट्र एक्सायटेड असणार। मला मजा येते खूप। शांतपणे विचारण्याची कॅपॅसिटी आहे आणि ते तेवढं करू शकतात। त्यांचं म्हणजे विचार करण्याची एक पद्धत, त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे खूप म्हणजे त्या लेवलचे आहेत मी थोडेफार तरी। हो, त्यांच्यात तेवढं टॅलेंट आहे। आत्ता दडपण आलं मला आयुष्यात। मला पण चांगलं करतील असं वाटतंय। करू शकतात, त्यांची कॉन्फिडन्स लेवल पण चांगली आहे आणि त्याची बोलण्याची पद्धत पण खूप चांगली आहे। त्यांचं मराठी काय एवढं उत्कृष्ट नसल्यामुळे मला नाही वाटत नागराज मंजुळे इज फिट फॉर दिस। यार हे ठीक, आम्ही असंच गमतीत केलं होतं, इतकं सिरियसली घेतलं तुम्ही कसं काय असं झालं? ओके, नो प्रॉब्लेम, डझंट मेक अ डिफरन्स। मी फार एक्सायटेड, कारण नागराज मंजुळे सर फार डाऊन टू अर्थ आहे आणि त्यांनी म्हणजे जे ॲक्टर्स पण त्यांनी जस्ट असे फ्रॉम नथिंग त्यांनी वर आणलंय त्यांना। नक्कीच करतील, कारण आता एवढे पिक्चर त्यांनी स्वतः केलेच म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी करूनच केली असणार ना। ते स्वतःच झिरोतून इतके वरती आलेले आहेत आणि ते म्हणजे सगळ्यांसाठी एक इन्स्पिरेशन आहेत, तर मग या एव्हरीवन इज एक्साइटेड। थँक्यू खरं तर तुम्हा सगळ्यांचे। नागराज मंजुळे नसते तर त्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणाला बघायला आवडलं असतं? सध्या मी संभाजी बघते, मला भयंकर संभाजी आवडतं, म्हणून डॉक्टर कोल्हेंना बघायला आवडेल। अनेकांची या प्रकरणाविषयी अनेक मतमतांतर आहेत। सचिन खेडेकर आहेत। सचिन खेडेकर अहो तुम्ही काय बोलताय? 50 लाख रुपये गेलेत माझे चोरीला। जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर। मला पण महेश मांजरेकर वाटतं। महेश मांजरेकर। मग अतुल कुलकर्णी आहेत, ज्यांच्या मराठी भाषेवर प्रभुत्व आहे। मराठीमध्ये स्वप्नील जोशी। स्वप्नील जोशी मराठीमध्ये स्वप्नील जोशीच। आय गेस स्वप्नील जोशी एक खूप चांगले अँकर आहेत या गेम मध्ये। तूच जिंकणार। निलेश साबळे। प्रश्न असा आहे की रोज बार्ली वॉटर प्यायल्यावर काय होईल? शरद केळकर आवाजामध्ये पण एक दम आहे त्यांच्या, आणि ते नुसतं न बघता ऐकलं तरी एक वेगळं फील येतं की हा समवन इज आस्किंग। अमरेंद्र बाहुबली यानी मैं। हॉट सीट वर तुम्हाला कोणाकोणाला बघायला आवडेल? असं म्हणजे ऑप्शन्स कसं आहे आता, बरं आहे का? वैदेही परशुरामी, सिद्धार्थ जाधव। दोघांना अर्चा आणि परशा आणि अर्चा आवडेल। रिंकू राजगुरू। मला आर्चीला आवडेल बघायला। आय लव्ह यू। सई तामणकरला। सई तामणकर कोणी एखादा पॉलिटिशियन आला? नाही, पॉलिटिशियन्स, आय हेट पॉलिटिशियन। खेळाडूला तर घेतलं तर नक्की आवडेल कुठच्या पण। नाना पटेकर। भाऊ कदम जर सीटवर आले म्हणजे झालं, TRP तर एकदम शूट होणार आहे। जर तुम्ही 1 करोड रुपये जिंकलात तर तुम्ही काय कराल एवढ्या पैशांचं? ओल्ड एज होमला मला द्यायचा खूप विचार आहे आणि थोडे माझ्यासाठी ठेवीन एन्जॉयमेंटसाठी। बेसिकली मी आय एम इनटू सोशल सर्व्हिस, सो आय विल लाईक टू डू सोशल सर्व्हिस फॉर द पुअर चिल्ड्रन। घरच्यांकडनं तेवढं भेटतं तर बाहेरच्यांना आपण थोडी मदत केल्या पाहिजे, तर काय होतं? घर वगैरे, आई वडिलांना चांगली म्हणजे राहण्यासाठी घर वगैरे घेऊ। मी फॅमिलीमध्ये इन्व्हेस्ट करेल, मग रिअल इस्टेटमध्ये करेल आणि उरलेच तर मग ॲनिमल शेल्टर्स। रूम बुक करणार बस, बाकी आहे नाही। मुंबईत पहिला स्वतःचं घर। कोणी घर देता का घर? आपण तर समाजसेवेसाठी खर्च करणार, आपल्यासाठी स्वतःसाठी आपण स्वतःच्या पैशावरती हे करणार। मी स्वतःच्या फॅमिलीवर इन्व्हेस्ट करेल, त्याच्यानंतर जे उरेल ते स्वतःसाठी बिझनेस करेल। मी रिअल इस्टेटमध्ये थोडं हे करेल, इन्व्हेस्ट करेल आणि बाकीचं फुटबॉल क्लब्समध्ये थोडं हे देईल, कारण आय एम अ व्हेरी स्पोर्ट्स पर्सन। ते ऐकून आधी धक्का बसेल, 1 करोड भेटले तो नंतर विचार करू पुढे काय करायचं ते। म्हणूनच म्हणतोय मी, उत्तर शोधलं की जगणं बदलतं। तर या होत्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया। तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारा नक्की कळवा। तसंच मराठी बॉक्स ऑफिस हे आमचं YouTube चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटू एका नव्या शो बद्दल चर्चा करण्यासाठी, तोपर्यंत माग पळून वाट माझी लागली आणि तू वळून बी माझ्याकडं